हॅलो मित्रांनो, AI डे सेकंड चॅलेंज ऑफ स्किन रुटीन. तर मॉर्निंग रुटीन बघूया कसं काय होतं. आता ऑफिस जाण्यासाठी मी रेडी झालोय. तर फर्स्ट मी माझा फेस क्लीन केलाय, म्हणजे मी अंघोळ आलोय तर मस्त असं वॉश करून घेतला मसाज करून. तर आम्ही आयसिंगनी थोडं 5 मिनिट्स मसाज करून घेऊया. माझ्याकडे आईस क्यूब आहे, त्याच्याने मी भिजून माझ्या डोळ्याला 5 मिनिट्स ठेवून जाईन. जरा थोडं हलक्याने प्रेस करूया, म्हणजे काय होतं असं एकदम बाहेर येतं ते. अनेकदा डिप करून अनेकदा बघू शकता रेड रेड झालं रेड. असं सेम दुसऱ्या डोळ्याला पण करायचं आहे. ते 5 मिनिट्स थोडं प्रेस ऑन करायचं आहे. असं करून 5 मिनिट्स तुम्हाला दोन्ही आईसाठी करायचं आहे. माझ्याकडे जास्त आईस क्यूब्स नव्हते, म्हणून मी थोडेसेच घेतले. 2 लाईट्स नव्हती आमच्याकडे. असं पण तुम्ही करू शकता, म्हणजे त्याच्यात हे करून तुम्ही इकडे कॉटन पॅड यूज करू शकता. अदरवाइज तुम्ही आईस क्यूब कॉटन पॅडच्या आत असं करून पण तुम्ही आईसला असं रफ करू शकता. म्हणजे जे खालचे आहेत अंडर आईस, हे अंडर डार्क्स म्हणजे असतात आईसच्या खालची स्किन, त्याच्यात असं 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 स्मूथली करू शकता. जास्त मोठ्याने रफ नाही करायचं, तिकडे रॅशेस पडू शकतात. ती स्किन मी तुम्हाला सांगितलं खूप लाईट असते बघा, डॅमेज होऊ शकते तिकडची स्किन. असं लाईटली तुम्ही असं हे करू शकता, जास्त बरं पडेल. कारण आईस एक छोट्या कपड्यामध्ये घेणं इम्पॉर्टंट आहे. कुठलं पण तुम्ही कॉटन असं कुठलं पण कपडा यूज करू शकता, असं काही नाहीये. तर मी तर सजेस्ट करेल कॉटन पॅड्सच यूज करा, बेस्ट असतात ते. म्हणजे हातमध्ये पडायला पण येतात आणि आपण नंतर असं बघा झालेलं आहे. क्यूब घेऊन याच्यामध्ये असं डिप करून हे करू शकता. नंतर हे पॅक तुम्ही फुल फेसला पण यूज करू शकता. बस आईस करून घ्या, नंतर फेसला थोडं हे करून घ्या. डिप करून मस्त फेसला मसाज करून घ्या. आईसने मसाज केले तर तुमची स्किन टाईट राहते आणि उन्हामध्ये खूप इफेक्टिव्ह आहे आईसवालं. उन्हामध्येच नाही, ऑल सीझन इफेक्टिव्ह आहे. बघू शकता करून घेतलेलं आहे. तर लिप्सला पण लावून घेऊया. बघा असं केलेलं आहे मी, मस्त मसाज. माझ्याकडे जास्त टाइम नसतो, म्हणजे आमच्याकडे सगळ्यांकडे जास्त टाइम नसतो. सगळ्यांना काही कामं असतात, त्यामुळे लवकर फास्ट आता मी करून घेतलेलं आहे. आता थोडंसं वेट करूया हे होण्यासाठी, नाहीतर आपण एक आपला फेस टॅवेलनी क्लीन करून घेऊ. टॅवेलनी मस्त क्लीन करून घेऊया फेस. असं नाही करायचंय, स्मूथली करायचंय, स्मूथली. ओके, फेस इज इम्पॉर्टंट गर्ल्स, बॉईजला पण, दोघांना पण. बघा तर मी क्लीन करून घेतलेलं आहे. स्किन सॉफ्ट पण होते आणि टाईट पण होते. बघा हात ठेवल्यावर जस्ट मस्त मुलायम वाटतं. अरे खरंच, तुम्हाला व्हिडिओ मध्ये नाही कळणार तर तुम्ही येऊन टच करू शकता माझी स्किन. तर मी साफ करून घेतलेला आहे आणि बघा स्किन किती सॉफ्ट झाली आणि ग्लो येत राहतो. म्हणजे आम्ही दररोज असं सेम प्रोसेस केलं तर ग्लो येणार बघा. आणि स्किन टाईट पण झालंय. तर आम्ही आता नेक्स्ट स्टेप घेऊया. नेक्स्ट स्टेप है मेरे डार्क सर्कल्स को छुपाने का राज. टैप 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 टैप.
स्मूथली मसाज करा और अपने डार्क सर्कल्स भगाए। टैप 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 टैप। 2 साईडला लावून घेऊ। आता मला ऑफिसला जायचं आहे तर थोडं फास्ट करू। दोन्ही साईडला लावून घेतलेलं आहे मी। थोडं मसाज पण करू शकतो आम्ही छान स्किन हे होण्यासाठी। आता नेक्स्ट स्टेप आहे मॉइश्चरायझर। अरे सॉरी, नेक्स्ट स्टेप आहे ब्राइटनिंग विटामिन सी सीरम। जास्त नाही घ्यायचं हे वाला, थोडंच घ्यायचं आणि थोडंसं टॅप करून स्मूथ असं मसाज करायचं। स्किन ब्राईट करतं, म्हणजे उन्हाळ्यात बघू शकता मी लावलेलं आहे ते। ब्राइटनिंग विटामिन सी सीरम। नेक्स्ट स्टेप आहे मॉइश्चरायझर। मी जास्त घेत नाही मॉइश्चरायझर, म्हणजे मी कुठलेच प्रोडक्ट जास्त यूज नाही करत, थोडेच करतो, तर नाही तर खूप हेवी होऊन जातं। तर इम्पॉर्टंट आहे स्किन रुटीन मध्ये, तर त्याच्यामुळे बघा मॉइश्चरायझर बघा किती मस्त वाटणार आहे। लास्ट अँड बेस्ट स्टेप आहे, कुठला असू शकता, गेस करू शकता का तुम्ही? आम्ही सांगितलं होतं एक स्टेप आहे sunscreen, must and important in summers. Sunscreen. सनस्क्रीन का यूज करतात असं मी तुम्हाला विचारते, सांगा मला बघू। सनस्क्रीन का यूज करतात आणि त्याचं मेन हे काय इम्पॉर्टन्स, आणि समर मध्येच का जास्त यूज करतात सनस्क्रीन? सनस्क्रीन फायनल आहे माझं, त्याच्यानंतर मी थोडीशी शुगर पावडर यूज करेन, थोडीशी, आणि माझं मेकअप इज डन। I'm ready to go to office. बघा मी मेकअप नाही केला तरी पण चालेल, सुंदर असं मी स्किन चे 5 स्टेप्स केलेले आहेत डे सेकंड चॅलेंज मध्ये। तर आम्ही भेटू नाईट चॅलेंज, नाईट रुटीन मध्ये। तर तुम्ही नवीन असले तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। बाय बाय।